नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असं नेहमीच वाटतं. बऱ्याच लेडीजच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग किंवा पिंपलचे डाग आलेले असतात, म्हणून त्या काय करतात, वेगवेगळ्या क्रीम वापरतात, पार्लरमध्ये जातात किंवा भरपूर असा खर्च देखील करतात, परंतु काहीच फरक त्यामुळे त्यांना जाणवत नाही. जर तुमच्याही चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात जर वांगाचे डाग आले असेल, चेहरा काळा पडलेला असेल, तर एकदा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण खूप छान रेमेडी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा की सर्वांनाच खूप छान रिझल्ट देखील भेटणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला खूप जास्त खर्च करण्याची गरज देखील नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा जो पॅक आहे तो या ठिकाणी बनवणार आहोत. घरच्याच पद्धती यूज करणार आहोत. खूप सोपा आणि खूप युजफुल हा पॅक होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे गूळ, जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गुळाचा वापर केला जातो. आणि बघा, थोडासा जो आहे गुळाचा खडा मी या ठिकाणी घेतलेला आहे. खूप जास्त प्रमाणात गूळ घेण्याची गरज देखील नाही आहे. अगदी थोडासाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे. गुळामध्ये असे काही घटक असतात जे की आपले जे पिगमेंटेशन असतात किंवा टॅनिंग असतात ते रिमूव्ह करण्याचं खूप लवकर जे काम आहे ते गूळ करतात, कारण खूप काही प्रॉपर्टीज ज्या आहे गुळामध्ये समाविष्ट असतात. पण आता हा गूळ नुसता चेहऱ्यावरती लावून फायदा नाही आहे, तर यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहे. ज्या कुठल्या करायच्या आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाईल. पण त्या अगोदर बघा, तुम्ही या ठिकाणी मी जो गूळ आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने खिसणीच्या मदतीने खिसून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला जो गूळ आहे तो व्यवस्थित बारीक असा गूळ आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे गुळाचे खडे जे आहे राहणार नाही. खिसणीच्या मदतीने व्यवस्थित गूळ खिसून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, या ठिकाणी गूळ जास्त घेतल्यामुळे काय होईल, तुम्हाला जर जास्त पॅक बनवायचा असेल जास्तवाला, तर तुम्ही प्रमाण जास्त देखील घेऊ शकतात. दोघांसाठी जर बनवायचं असेल आणि तुमच्या एकासाठी जर बनवायचं असेल, तर अगदी छोटासा गुळाचा खडा जो आहे तो भरपूर होणार आहे. तर बघा, या ठिकाणी आता जो काही गूळ आहे तो मी या ठिकाणी व्यवस्थित खिसणीच्या मदतीने खिसून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, त्या गोष्टी आपण वन बाय वन बघूया. तर बघा, या ठिकाणी आता मी अगदी चिमूटभर जो खाण्याचा सोडा असतो बघा, तो या ठिकाणी मी ॲड केलेला आहे. अगदी चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. सोड्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, जास्त सोडा टाकायचा नाही आहे. अगदी चिमूटभर सोडा मी या गुळामध्ये ॲड केलेला आहे. आता बघा, व्यवस्थित हे जे आहे मिक्स करण्यासाठी, याचं जे गूळ जो आहे मेल्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे ते म्हणजे दुधावरची साय. आता बघा, फ्रेश अशी साय जी आहे ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तुमच्याकडे जर दही असेल तर अगदी थोड्या प्रमाणात तुम्ही दहीसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात, पण मी या ठिकाणी साईचा जो आहे वापर करत आहे. तर बघा, जर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही दूध ॲड केलं तरी चालेल, पण साय ॲड केल्यामुळे आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आपला चेहरा जो आहे टॅनिंग जे आहे चेहऱ्यावरती उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात येतात, तर ते रिमूव्ह करण्याचं जे काम आहे ते साय करते. आणि बघा, याच साईमध्ये जर तुम्ही हळद मिक्स करून रोज जर लावलं तरी खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. पण बघा, जर तुमचे जर पिगमेंटेशनचे डाग जर खूप जास्त डार्क असेल, तर तुम्हाला हा पॅक लावायचा म्हणजे लावायचाच आहे. तर बघा, अगदी थोड्याशा प्रमाणात मी या ठिकाणी हळद जे आहे ते टाकलेले आहे. व्यवस्थित आता जो गूळ आहे तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं जे पाणी आहे असं मिक्स केल्यानंतर व्यवस्थित तो मेल्ट देखील होतो. त्यानंतर बघा, आता यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, यामध्ये मी टाकलेलं आहे डाळीचं पीठ, म्हणजे बेसन पीठ असतं ते मी या ठिकाणी टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील यामध्ये टाकू शकतात आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता बघा, जे काही बेसन पीठ आहे ते आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं नाही आहे. अगदी थोडंसंच पीठ जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जे आहे जास्त घट्ट देखील होणार नाही किंवा जास्त पातळ देखील राहणार नाही. या क्वांटिटीमध्ये आपल्याला जे काही बेसन पीठ आहे ते टाकायचं आहे. तर बघा, अगदी मीडियम जे आहे ते आपली पेस्ट जी आहे या ठिकाणी तयार झालेली आहे. पण यामध्ये
यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट देखील आपल्याला टाकायची आहे. आता जो हा पॅक जो आहे जर तुम्ही असंच लावला तर एवढा छान रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही, पण यामध्ये ही गोष्ट टाकल्यानंतर 101% तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे. ती म्हणजे तुरटी. अगदी 2 रुपयाची तुरटी तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळून जाईल आणि तुरटी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, ज्याप्रमाणे पाणी शुद्ध करण्याचं काम तुरटी करते, सेम त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरचे जे काही डागधब्बे असतात, पिंपल्स असतात किंवा मग पिगमेंटेशन झालेलं असतं, ते सुद्धा रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते हे तुरटी करत असते. आता बघा तुरटी किती घ्यायची, अगदी थोडीशी तुरटीची जी पावडर आहे मी या ठिकाणी बनवून घेतली आहे. बघा चिमूटभर तुरटी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. क्वांटिटी तुम्ही बघू शकतात मी किती घेतलेली आहे. जास्त तुरटी आपल्याला टाकायची नाही आहे. अगदी थोड्याशा नॉर्मल क्वांटिटीमध्ये आपल्याला तुरटी जी आहे यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता तुरटीचे जे बारीक बारीक जे पार्टिकल्स असतात बघा, ते व्यवस्थित याच्यामध्ये म्हणजे मिक्स होऊन द्यायचे आहे. म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते होणार आहे तोपर्यंत आपल्याला हे लावायचं नाही आहे. व्यवस्थित पाणी होऊन द्यायचं आहे त्याचं आणि त्यानंतरच लावायचं आहे. तुरटी खूप म्हणजे खूप महत्त्वाची मानली जाते चेहऱ्यासाठी, त्यामुळे तुरटी स्किप करायची नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी वापरलं जाणार आहे ते म्हणजे तुरटी आहे, त्यामुळे तुरटीला या ठिकाणी अजिबात स्किप करायचं नाही. तर बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्यामुळे काय होतं की स्किन खूप जास्त ड्रायसुद्धा होते, सोबतच असा सॉफ्टनेससुद्धा स्किनवरती नसतो. तर त्यासाठी तुम्ही अगदी थोडंसं 2-3 थेंब जे आहे ते खोबरे तेलाचे वापरू शकतात किंवा मग या ठिकाणी तुम्ही अगदी थोडीशी व्हॅसलीन किंवा मग बॉडी लोशन ॲड केलं तरीही चालेल. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. आता जे तेल आहे ते आपल्याला या ठिकाणी खोबरे तेलच ॲड करायचं आहे. असं दुसरं कुठलंही तेल आपल्याला यामध्ये बिलकुल टाकायचं नाही आहे. खोबरे तेलाचाच वापर आपल्याला करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे सगळ्या गोष्टी. आता याचा वापर कसा करायचा, तुम्ही याला दिवसातून एकदा लावायचा आहे आणि आठवड्यातून तुम्ही 3 वेळेसुद्धा याचा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला रोजच वेळ असेल तर तुम्ही रोज याला लावलं तरी चालेल. आणि हे एकाच वेळेस बनवून ठेवायचं नाही आहे, फ्रेश बनवायचं आहे आणि फ्रेश लावायचं आहे. आणि बघा चेहरा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनटं हे व्यवस्थित चेहऱ्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. खूप छान रिझल्ट तुम्हाला यापासून मिळणार आहे. व्हिडिओ थोडं जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. खूप युजफुल रेमेडी आहे. मी स्वतः बघा चेहऱ्यावरती तुम्हाला या ठिकाणी ॲप्लाय करून दाखवत आहे, त्यामुळे तुम्ही ही नक्कीच डोळे झाकून ही रेमेडी ट्राय करा. खूप छान रिझल्ट मिळतो आणि घरगुती पद्धतीनेच हे तयार